भाजपा आमदार कृष्णा खोपडेजी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, मुंडे प्रकरणामध्ये तुम्हाला धमकी आली असंही कळतंय, काय प्रकार आहे? नाही, तुकाराम मुंडेचं प्रकरण आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून सबमिट केलेलं आहे. बहुतेक ते 1-2 दिवसामध्ये लागेलच. त्यांनी जे नागपूर महानगरपालिकेमध्ये 2020मध्ये आल्यानंतर 7 महिन्यामध्ये जे काही गुल त्यांनी खिलवले आणि मीडिया आणि NGOचे ते प्रेमी जास्त होते. काटोल रोडवर 5,000 बेडच्या हॉस्पिटल कोविडच्या काळामध्ये टाकला. दुसऱ्या दिवशी तो हॉस्पिटल साफ होऊन गेला. करोडो रुपयाची बर्बादी या तुकाराम मुंडेंनी त्यावेळेस केली. 17 कर्मचाऱ्याला शासनाने आदेश दिले होते क्लास 4च्या, ते रजू झाले. मागच्या कमिशनरने ऑर्डर काढले, ते रजू झाले. 6 महिने काम केलं. त्याच्या अगोदर 4.5 वर्ष त्यांनी काम केलं. यांनी शासनाच्या आदेशावर ओव्हर रूल करून, जेव्हा की तुकाराम मुंडे हा काही शासनापेक्षा मोठा नाही आहे, त्यांनी ओव्हर रूल करून त्या 17 कर्मचाऱ्याला सस्पेंड त्या ठिकाणी केलं. आणि हायकोर्टात इतके मोठे मोठे वकील त्यांनी लावले होते, काही बिचारे टिकू शकले नाही. स्मार्ट सिटीचा त्यांना अधिकार नसताना 20 कोटी रुपयाचा चेक त्यांनी केला. त्यावेळेस संदीप जोशी आणि संदीप जाधव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्या 2 महिला अधिकाऱ्यांनी सुद्धा स्मार्ट सिटीच्या सही नाही केल्यामुळे त्यांना टॉर्चर केलं. त्यांनी FIR दाखल केला. परंतु दुर्दैवाने त्यावेळेस अनिल देशमुख गृहमंत्री असल्यामुळे कारवाई झाली नाही. माहिती आयोग खंडपीठाकडे आम्ही गेलो. त्यांनी 23मध्ये मुख्य सचिवालय आदेश दिले, परंतु ते लिपापोतीचं काम झालं आहे. आणि म्हणून आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून तुकाराम मुंडे यांना ताबडतोब डिसमिस करा आणि मुख्य सचिव आणि तुमच्या पोलीस महानिरीक्षकच्या मार्फत तुम्ही चौकशी करा, अशी आम्ही मागणी करणारच आहोत. काल जेव्हा मला 2 मोबाईलवरून धमक्या आल्या का तुम्ही तुकाराम मुंडे विरुद्ध बोलू नका, नाही तर आम्ही तुम्हाला पाहून घेऊन, अशी अनापशना भाषेचा त्यांनी उपयोग केला. मी पोलीस विभागाने, मुख्यमंत्री अध्यक्ष आणि पोलीस विभागालाही तक्रार दाखल त्या ठिकाणी केली आहे. मी आत्ताच 5 मिनटं पहिले CP साहेबाशी बोललो. त्यांनी सांगितलं की FIR दाखल झालेला आहे आणि ज्यांनी फोन केला ते सुद्धा ट्रेस होण्याची संभावना आहे. या संदर्भात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं का, बोलणार आहेत का? नाही, मी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. ओके, मागणी करणार का त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे? बिलकुल बिलकुल विधानसभेमध्ये मागणी करणार आहे. कृष्णा खोपडे होते, यांनी सांगितलेलं आहे की तुकाराम मुंडेंनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला धमकीचे फोन येत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ह्या संदर्भात मी विधानसभेमध्ये आवाज उचलणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. व्हिडिओ रवीसह कपिल रावत, झी मीडिया, नागपूर.